चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण काल महत्त्वाची गोष्ट आहे की दारूबंदी पोलीस जी आहे त्या संदर्भात सर्व डिटेलमध्ये माहिती पाहिली होती. आज आपल्याला पाहायचं आहे वनरक्षक संदर्भात सर्व डिटेल पाहायचं आहे. हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे, कारण याच्यामध्ये बाळांनो कागदपत्र कोणते, वय किती पाहिजे, हाईट किती पाहिजे, परीक्षाला कोणते विषय, सर्व डिटेल आपल्याला पाहायचं आहे. ओके, आपल्याला पाहायचं काय बघा, लक्ष द्या. पगार किती असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, वयोमर्यादा किती आहे, शारीरिक पात्रता काय, परीक्षेची पद्धत कशी आणि शारीरिक चाचणी काय आहे, हे आपल्याला सर्व डिटेल पाहिजे. बरोबर, बघा लक्ष द्या. आपण जर पाहिलं तर वनरक्षकचा जर म्हणा वेतन श्रेणी पाहिलं किती म्हणा 21,700 रुपये ते जवळजवळ 69,100 रुपये. बरोबर आहे, किती 69,100 रुपये काय म्हणून त्याचा. तर महत्वाची गोष्ट आहे वेतन श्रेणीमध्ये, म्हणजे तुमचा बेसिक किती असेल म्हणा स्टार्ट पगार तुमचा जवळजवळ 21,000 सुरू होणार आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याचे भत्ते आणि अलाउन्स वेगळे असतात. दुसरी गोष्ट बघा मला, आपण जर पाहिलं तर शारीरिक शैक्षणिक पात्रता जर पाहिली तर तो 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि त्याची विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र या 4 विषयापैकी त्याचा एक विषय पाहिजे. तुला वनरक्षक व्हायचंय तर तुझे अर्थशास्त्र पाहिजे, तुझे भूगोल पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट बघा, तुझे त्या ठिकाणी एक मिनिट हा तुझे भूगोल पाहिजे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघ काय म्हणतोय मी, तर तुला त्या ठिकाणी विज्ञान पाहिजे किंवा गणित या विषयामध्ये तुझं महत्वाची गोष्ट आहे बाळा, तर तुझी ते विषय पाहिजे. नंतर बाळांनो आपण जर पाहिलं तर बघा काय म्हणता येईल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यानंतर बाळांनो बघा तुझ्या वयोमर्यादा काय असेल. तू जर इतर मागासवर्गीय असतील तर 18 आणि महत्वाची गोष्ट 27 पर्यंत वय पाहिजे कमीत कमी. नंतर मागासवर्गीय SC असतील किंवा अनाथ किंवा याच्यात बाळा तुझ्या 18 ते 32 वर्ष वय पाहिजे. नंतर जर तुझ्याकडे मागासवर्गीय असतील म्हणजे SC ST कॅटेगरीतून बिलॉंग करत असतील तर 18 ते 32 पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट माजी सैनिक असतील तर पण आपण जर पाहिलं 18 27 प्लस 3 म्हणजे किती, तर 30 वर्ष तुला त्या ठिकाणी असतील तर फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील किंवा पदवीधर अंशकालीन असतील किंवा रोजंदारी मजूर असतील तर या ठिकाणी मला मी तुम्हाला म्हटलं होतं अगोदर वनरक्षक आणि वन मजूर या 2 ॲड येतील. तर तुला वन मजुराची ॲड भरायची फॉर्म भरायचा असेल तो 18 ते 55 वर्षापर्यंत भरू शकतो. आणि 55 काय धतुरा घ्यायचा का तिथं, तर 55 पर्यंत तुझी गरज नाही, 30च्या असतील तर जमल. नंतर तुझ्या बघ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन असतील तर तुला 45-55 वर्षापर्यंत तुला फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर मला आपण जर पाहिलं बघा तर शारीरिक पात्रता काय म्हणा, मुलाची जर पुरुष असेल त्याची उंची किती पाहिजे 163, म्हणजे तुम्ही भरतीला भरली नाही पण इथं भरली तर चालेल. तुला याच्यासाठी 163 काय पाहिजे, राईट पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणून छाती न फुगवता 79 फुगून 5 इंच फुगली पाहिजे. नंतर बघ वजन जर पाहिलं तर वजनाची तिथं अहर्ता नाहीये. नंतर बाळांनो बघा किमान मुलींचं वय, मुलींना किती पाहिजे बाळांनो 52.5 सेंटीमीटर पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट जर पाहिली त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे छाती आहे का रियस 79-84 अशी काय बाळांनो, तर छाती आहे लक्षात ठेवायचं. कशासाठी तर अनुसूचित जाती जमातीसाठी. कळालं का, लक्षात ठेवायचं. म्हणजे महिलांचंही आपल्याला पाहिजे. आणि बघ बाळा आपण जर पाहिलं तर उमेदवाराला अधिक दृष्ट्या दूरदृष्टी पाहिजे, नाही तर बस ते म्हणायचं बाबळीचं झाड इकडं बघायचं बाबळीचं झाड आणि तोडायला लावायचं आंब्याचं झाड, तसं नसलं पाहिजे. म्हणजे त्याला दोन्ही डोळे चांगले पाहिजे. तसं होऊ नाही ना, तर भजे मागायचा आणि जिलेबी कडबोट करायचा आणि भजे मागायचा, तसं नाही झालं पाहिजे. होतंय ना तसं, वाळ्याला झाडायला समजा बाबळीचं किंवा तोडायचं आणि आंब्याचं ओलं झाड तोडायला लावलं, अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट बघा आता काय म्हणता येईल या ठिकाणी, तर तुला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणून परीक्षेसाठी तुला काय पाहिजे, तर मराठी 30 मार्कासाठी आहे, इंग्रजी 30 मार्कासाठी, सामान्य ज्ञान 30 मार्कासाठी आणि बौद्धिक चाचणी 30 मार्कासाठी. तुला गणित हा विषय नाहीये, लक्षात ठेव बघ. गणित विषय आहे का, तर गणित हा विषय अजिबात नाहीये. तुला बुद्धिमत्ता आहे, त्याच्यामुळे बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस कर. गणित नसेल तर कळलं का. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर पाहिली बाळांनो, तुला जर ग्राउंड साठी क्वालिफाय व्हायचं असेल तर 120 पैकी तुला 45 मार्क पडणं गरजेचं आहे. 45च्या खाली 44 असतील तर हपकडा धानतील लोक, 45च्या पुढे असतील तर तुला ग्राउंड साठी क्वालिफाय झालास म्हणजे तुला 120 पैकी 45 मार्क पडणं गरजेचं आहे. बरोबर, किती 45%. 45% म्हणजे किती, जवळजवळ तुला 60 मार्क पडणं गरजेचं आहे. 60 बी नाही, हो 45च. कळलं का, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. त्यानंतर जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळा, आता पुरुषाला धावण्यासाठी बाळा कसं आहे बघा, आता जर तू 17 मिनिटात आलास किंवा त्यापेक्षा कमी मध्ये आलास तर तुला 80 मार्क येतं.
17 मिनिट आणि 18 मिनिटामध्ये आलास तर 1-1 मिनिट वाढत गेला तर तुझे 10-10 मार्क कमी होणार आहेत, कळलं का? आणि तू जर 29 मिनिटात पळाला तर तुझ्या तोंडावर झापडा आणि ते 0 मार्क पडतील, कळलं का? 5 किलोमीटर तुझे कमीत कमी 20च्या आत आला, समजा 20 मिनिटाच्या आत, तर तुला 45 मार्क पडू शकतात. हे 45 आणि हे 45, बरोबर आहे? किती? तर 90 मार्क तुला येऊ शकतात जर तुझ्याकडे प्रकल्पग्रस्त वगैरे काय असेल तर इथं बसण्याचे चान्सेस मोर देन आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मला तुम्हाला माहित पाहिजे मुलींसाठी 3 किलोमीटर आहे, 12 मिनिटात आली तर 80 मार्क येतं, 12-13च्या दरम्यान आली तर 70 मार्क, म्हणजे एका मिनिटात 10-10 मार्क कमी होणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणून बघा, आपल्याकडे जर पाहिलं तर पोलीस भरती, दारूबंदी पोलीस आणि येणारी 20,000 पोलीस भरती, त्याच्यानंतर दारूबंदी 1250 जागा, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट वनरक्षक, त्याच्यानंतर मुलांनो वनमजूर, बरोबर आहे? या जवळजवळ जागा 15,000 असतील. याची सर्व आपण या ठिकाणी ऑफलाईन बॅचेस सुरू केलेल्या आहेत. ऑफलाईन बॅचेससाठी तुला छत्रपती संभाजीनगरला यावं लागेल आणि हा नंबर आहे 8483815942, या नंबरला कॉल करायचा, कळलं का? तुला अधिकारी व्हायचंय, तुला सरळ सेवा करायची, तुला पोलीस व्हायचंय, या बॅचेस आपण सुरू केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं जे चॅनल आहे IIT MPSC सरळ सेवा नावाचं, त्याला सबस्क्राईब करायचं, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि नवीन नवीन अपडेटसाठी मला IIT अकॅडमी सरळ सेवा नावाचं टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं आहे, लक्षात ठेवायचं, बरोबर आहे? आणि याच ठिकाणी आपण दाबून नवनवीन अपडेटसाठी आपण बाळांनो काय करत नवीन नवीन व्हिडिओ घेत आहोत. आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचा आहे, बरोबर आहे? आणि बॅचेससाठी संपर्कासाठी बाळांनो हा नंबर आहे आपला, कोणता? 84, मग लक्ष द्या, हा नंबर आहे 8483815942, याला तुम्ही काय करायचं आहे बाळांनो, तर कॉल करायचा आहे. चालेल, ठीक आहे. जय हिंद, नमस्कार.